इयत्ता 12वी, विषय मराठी, कविता क्रमांक 2, रोज मातीत. स्वाध्याय. यामधील प्रश्न पहिला अ, कृती करा. कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे. तर मित्रांनो उत्तर असेल फुलं तोडणे, घरादाराला तोरण बांधणे, सरीत वाफ्यात कांदा लावणे, काळ्या मातीत हिरवाई निर्माण करणे. आ, संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. तर अ गट आणि ब गटाचे उत्तर असेल मित्रांनो, एक, नाही कांदा ग जीव लावते. याची जोडी असेल ई, स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. 2, काळ्या आईला हिरवं गोंदते. याची जोडी असेल अ, गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. 3, हिरवी होऊन माग उरते. याची जोडी असेल आ, आतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. प्रश्न दुसरा आहे, खालील ओळीचा अर्थ लिहा. सरी वाफ्यात कांदा लावते, बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते, बाई लावते. तर या ओळींचा अर्थ असेल, शेतकरी स्त्री सरी वाफ्यामध्ये कांद्याची लागवड करते. ती फक्त कांदा लावत नाही, तर जणू जीवच त्या मातीमध्ये ओतते. तिच्या कष्टामध्ये तिचे मन, भावना आणि संपूर्ण अस्तित्व गुंतलेले असते. प्रश्न तिसरा आहे, काव्य सौंदर्य. अ, काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते या ओळींतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. तर सूत्र असेल, या ओळीत कवीने मातीला काळी आई असे प्रेमळ रूप दिले आहे. शेतकरी स्त्री आपल्या कष्टांद्वारे या मातीत हिरवी शेती फुलवते. हिरवं गोंदते या शब्दांतून तिच्या श्रमामुळे मातीवर जणू सुंदर गोंदण उमटते असा भाव व्यक्त होतो. या ओळीमध्ये मातृत्व, प्रेम, जिव्हाळा आणि कष्टांचे सौंदर्य प्रभावीपणे दिसून येते. त्यामुळे शेतकरी स्त्री आणि माती यांच्यातील घट्ट नाते भावपूर्ण रीतीने व्यक्त झाले आहे. आ, नाही बेन ग मन दाबते, बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते, बाई सांधते. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, या ओळीत शेतकरी स्त्रीचे कष्टमय आणि त्यामागचे जीवन दाखवले आहे. ती स्वतःच्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवते आणि कुटुंबासाठी सतत परिश्रम करते. कांड्या कांड्यांनी संसार सांधते. या वाक्यातून ती अत्यंत कठीण परिस्थितीतही थोड्या साधनांनी आपला संसार टिकून ठेवते, हा विचार व्यक्त होतो. या ओळींतून त्याग, कर्तव्यनिष्ठा, सहनशीलता आणि कष्टशीलता यांचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळे शेतकरी स्त्रीचे संघर्षमय जीवन आणि तिची जिद्द प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. प्रश्न चौथा, रसग्रहण. खालील ओळींचे रसग्रहण करा. उन्हातान्हात रोज मरते, बाई मरते, हिरवी होऊन माग उरते, बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते, बाई शेंदते, रोज मातीत मेघ नांदते, बाई नांदते. उत्तर, आशय सौंदर्य. दिलेल्या ओळीमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. ती उन्हातान्हात राबते, खोल विहिरीतून पाणी काढते आणि शेतीत अहोरात्र मेहनत करते. तिच्या या परिश्रमामुळे शेती हिरवीगार होते, पण तिचे स्वतःचे जीवन मात्र कष्टाने भरलेले असते. यातून त्याग, श्रम, संघर्ष आणि मातीतले जीवन हे आशय स्पष्ट होतो. काव्य सौंदर्य. या ओळीमध्ये उन्हातान्हात रोज मरते या वाक्यातून अतिशयोक्ती अलंकार दिसतो. काळी आई, हिरवी होऊन यांसारख्या प्रतिमेमुळे चित्रदर्शीपणा निर्माण होतो. बाई मरते, बाई उरते, बाई शेणते या पुनरुक्तीमुळे काव्यात लय आणि गेयता आली आहे. त्यामुळे कविता भावस्पर्शी, जिवंत आणि प्रभावी बनते. भाषा सौंदर्य. कवितेची भाषा अत्यंत साधी, सोपी आणि ग्रामीण बोलीशी जवळची आहे. ग, बाई यासारख्या शब्दामुळे आत्मीयता आणि जिव्हाळा जाणवतो. पुनरुक्तीमुळे लय निर्माण झाली आहे आणि ओळी गेय बनल्या आहेत. त्यामुळे भाषा सहज, प्रभावी आणि मनाला भिडणारी आहे. निष्कर्ष, या ओळीमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्ट, त्याग आणि वेदना यांचे
हृदयस्पर्शी चित्रण झाले असून करुण रस प्रभावीपणे प्रकट झाला आहे. प्रश्न 5वा अभिव्यक्ती अ. शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. उत्तर. कवितेच्या आधारे शेतकरी स्त्रीचे जीवन अत्यंत कष्टमय आणि संघर्षपूर्ण असल्याचे दिसते. ती पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उन्हातान्हात राबत असते. सरी वाफ्यात काम करते. कांद्याची लागवड करणे, पाणी शिंपणे यासारखी कठीण कामे ती न थकता करते. ती फक्त शेती काम करत नाही तर आपला जीवच त्या मातीत ओतते. तिच्या कष्टामुळेच काळी माती हिरवीगार होते. ती घरादारातील कामेही सांभाळते आणि कुटुंबाला आधार देते. तिच्या आयुष्यात आनंदापेक्षा कष्ट जास्त असतात, तरीही ती जिद्दीने आणि समर्पणाने काम करत राहते. त्यामुळे शेतकरी स्त्रीचे जीवन हे कष्ट, त्याग आणि मातीतल्या प्रेमाचे प्रतीक आहे. तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबांच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा. उत्तर. माझ्या परिसरातील कष्टकरी स्त्रिया कुटुंबाच्या उदरनिर्वाहात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या शेतीकाम, मजुरी, घरकाम, जनावरांची देखभाल यांसारखी विविध कामे करतात. त्या शेतात पुरुषांबरोबर काम करतात. तसेच घरातील स्वयंपाक, मुलांची काळजी आणि इतर जबाबदाऱ्या देखील पार पाडतात. काही स्त्रिया छोट्या व्यवसायांद्वारेही उत्पन्न मिळतात. त्यांच्या कष्टामुळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळते आणि संसार सुरळीत चालतो. त्यामुळे कष्टकरी स्त्रिया कुटुंबाचा आधारस्तंभ असून त्यांच्या योगदानामुळेच कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होतो.